आज आपण भारतीय जनता पार्टी प्रभाग वर्धमान मंडळ पूर्व नागपूर तर्फे ज्येष्ठ वयोश्री योजनेच्या ह्या कार्यक्रम इथे राबवित आहोत। ह्या कार्यक्रमाअंतर्गत जे वयोवृद्ध लोक आहेत 60 वर्षावरील यांना आपण माननीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साहित्य वाटपच्या कार्यक्रमाचे रजिस्ट्रेशन इथे आपण करत आहोत। या कार्यक्रमाला पूर्ण आमचे मित्र पंकजी तरेकर हे अथक प्रयत्न करत राहतात। तसंही वास्तविक पाहता यशवंत स्टेडियमला हे CSC सेंटर म्हणून हे कार्यरत आहे। आपल्या प्रभागातली वृद्ध व्यक्ती तिथपर्यंत जाण्यास असमर्थ असतात, अडचण असतात। या निमित्तानं आपण या जनतेच्या सेवेसाठी प्रभागामध्ये तो कार्यक्रम आपण CSC सेंटर मार्फत आपले अधिकारी आहे आकाश सर वगैरे यांच्या मार्फत आपण तो इथं खिचून आणला आहे। आज रजिस्ट्रेशन झाल्यानंतर असाच एक 8 दिवसानंतर पुन्हा एक प्रोग्राम घेऊन आणि त्यांना साहित्य वाटप करू। या सर्व आपल्या साहित्य वाटपच्या कार्यक्रमामध्ये आपल्या पूर्ण मंडळाचे पदाधिकारी, शहराचे पदाधिकारी आपल्याला वेळोवेळी मदत करतात। त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पंकजी तळेकर जे अथक प्रयत्न करतात, वारंवार फोन लावणे, अधिकाऱ्याशी संपर्क साधणे, त्यामार्फत जे आम्हाला सहकार्य मिळतं त्यांचा पण मी आभार व्यक्त करतो। नमस्कार, मी पंकज तळेकर प्रभाग 21 चा महामंत्री म्हणून काम करतो आणि वयोश्री योजनेतून आपण आतापर्यंत 1400 ते 1600 लोकांना आतापर्यंत आपण हे साहित्य दिलेलं आहे। आज असून 300-350 लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आणि अशी सेवा चालू राहील। धन्यवाद। आज हा भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग 21 मध्ये वयोश्री योजनेचा कार्यक्रम रजिस्ट्रेशनच्या इथे आयोजित केलेला आहे। आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा जो जन्मदिवसापासून हा सेवा सप्ताह म्हणून आम्ही मनवतोय। काही ठिकाणी आम्ही जे गुणवंत विद्यार्थी आहे यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला आहे। काही वार्डामध्ये आम्ही रक्तदान शिबिर ठेवला आहे। काही ठिकाणी ज्येष्ठासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे। म्हणून ह्या वयोश्री योजनेचा जो कार्यक्रम ह्या इथले जे प्रमुख कार्यकर्ते आहे, पंकजी तळेकर झालं, आपलं किशोरजी दुधे झालं, आपलं रमेशजी इंगळे झालं, आपल्या या वार्डातले नगरसेवक संजयजी महाजन, निशाताई भोयर आणि इथे संपूर्ण प्रमुख कार्यकर्ते जे वार्डाचे अध्यक्ष महामंत्री यांच्या इकाईने आपल्या या समाजामध्ये एक सेवेच्या रूपानुसार वयोश्री योजनामध्ये जे 60 वर्षाच्या वरती जे आहे त्यांच्या आज रजिस्ट्रेशनचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। जे 60 वर्षाच्या वरती आहे, जे वयोवृद्ध आहे, ज्यांना काठी लागते तर त्यांना काठीचे हे मिळेल, ज्यांना चष्मा लागत असेल चष्मा मिळेल, ज्याला संडासाचा त्रास आहे, बसता येत नाही त्यांना कंबोर्डच्या याच्या खुर्चीच्या रूपात संडासाची सीट मिळेल, ज्यांना चालता येत नाही त्याला एक व्हीलचेअर मिळेल। अशा एकूण 21 प्रकारचे सामान या ठिकाणी वाटण्यात येईल। हे जे काम जे आहे माननीय नितीनजी गडकरी हे नागपूर शहराचे खासदार आणि मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरामध्ये नाही तर पूर्ण विदर्भात हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हा चालू आहे। वयोश्री योजनेच्या अंतर्गत भारत सरकारच्या माध्यमातून माननीय नितीनजी गडकरी आमच्या इथले जे लाडके सांसद आहे त्यांच्या या संकल्पनेतून आमच्या या भागात वयोवृद्ध जे पुरुष महिला आहेत त्यांना ज्या प्रकारची जी सुविधा पाहिजे आहे त्या सगळ्या सुविधा आमच्या या भागातल्या ज्येष्ठ नागरिकांना मिळाले पाहिजे। त्यासाठी आमच्या इथे जे आता हे आयोजन केलं आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा मोफत सुविधा ही सगळं मिळणार आहे। त्याच्यात बायसिकल किंवा अजून ज्या काही त्रास त्यांना असते, कंबरपट्टा किंवा कानाचं यंत्र किंवा अजून बाकी सुविधा कुठल्याही असल्या ते त्यांना देण्यासाठी आमच्या इथले सगळे जे पंकजी तळेकर आहे, तसे जयस्वालताई आहे आणि सगळे जेवढे किशोर दुबे हे सगळे कार्यकर्ता मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या या भागातल्या ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त मदत कशी मिळायला पाहिजे यासाठी आम्ही हे सगळे प्रयत्न करत आहोत। मैं राजेश सुशीला हनुमान सिंह ठाकुर वर्धमान मंडल का भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष हूँ। हमारे नागपुर के नामदार श्री नितिन जी गडकरी साहब
उनके एक बहुत ही अच्छे उपक्रम के तहत जो वयश्री के लिए एक योजना उन्होंने लगाया कि उसमें जो वयश्री 60 साल के ऊपर वाले जो है उनको जो साहित्य मिलने को होना, अभी तक ये होता था कि वो उनको हॉस्पिटल में जाना पड़ता था, चक्कर काट काट के बेचारे परेशान हो जाते थे और आखिर में निराश होकर छोड़ देते थे। लेकिन हमारे गडकरी साहब की एक दृढ़ संकल्पना थी कि नहीं, सामान उनको उनकी जगह पर ही मिलना चाहिए। तो उसका एक हमारे पूर्व नागपुर के लोकप्रिय कार्य सम्राट आमदार श्री कृष्णाभाऊ खोपड़े के नेतृत्व में हम लोग सब काम कर रहे हैं। उनके निर्देशन में हर वार्ड में और हर प्रभाग में एक उपक्रम चलाया जा रहा है, जहाँ पे भी ऐसे हमारे जो वयश्री है या दिव्यांगजन है जिनको जाने में तकलीफ होती है, तो हम लोग उसी एरिया में जाके कैंप लगा रहे हैं, उनके माध्यम से फॉर्म भरने का काम कर रहे हैं। हमारे साथ में डॉक्टर की एक पैनल भी बैठा हुआ है यहाँ पर, जो उनको यहीं पर एग्जामिन करता है। हमारे जितने भी पदाधिकारी है, ये कैंप को पंकज भाऊ तड़कर और उनकी टीम ने लिया हुआ है। निशाताई भोयर है यहाँ पर, कांता बड़ी बड़ी मंगलाताई है, अनिता जी है। ये सतत जनता में जाकर उनके जो फॉर्म है वो जमा कर रहे हैं। और आज ये नज़ारा देखा आपके सामने में है, यहाँ करीब 250-300 जो लाभार्थी है यहाँ पर आए हुए। इस पे से किसको क्या सामान मिलेगा ये तो डॉक्टर की पैनल ही टीम फाइनल करेंगी। लेकिन इसके पहले भी 15 दिन पहले करीब 150-200 लोगों को हम लोगों ने आदरणीय हमारे शहर के जो अध्यक्ष है दया शंकर जी और हमारे कृष्णाभाऊ खोपड़े के अध्यक्षता में एक कार्यक्रम में उनको जो साहित्य है उसका वाटप किया था। मैं आपकी भी टीम का धन्यवाद देना चाहता हूँ कि एक छोटे से कार्यक्रम के लिए आप लोग यहाँ पर आ रहे हैं और हमको प्रोत्साहित कर रहे हैं, तो धन्यवाद के पात्र आप भी है। मैं आपका दिल से आभारी हूँ और इसी प्रकार के उपक्रम हमारे पूरे नागपुर में चल रहे हैं। और मैं धन्यवाद देना चाहता हूँ जनता की ओर से हमारे आमदार श्री कृष्णाभाऊ खोपड़े साहब का और नितिन जी गडकरी साहब का, कि जिन्होंने एक जनता के दुखों को समझते हुए इतना अच्छा एक कार्यक्रम चालू किया है जिससे घर बैठे ही उनको हर चीज की सुविधा मिलती है।